करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जीवनात आयुष्यामध्ये समाधान आणि सुख मिळवायचं असेल तर ते विकत घेता येत नाही. कुठल्याही दुकानात जाऊन प्रत्यक्षपणे बघा विकत घेता येत नाही, ते मिळवावं लागतं. जर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर समाधान आणि सुख जर हवं असेल तर आपले आई वडील. परंतु आई वडिलांच्या चेहऱ्यावर जर दुःख यायचं कारण ते म्हणजे आपणच. ज्याप्रमाणे चेहऱ्यावरून गंभीर दिसणाऱ्या बापाच्या हृदयाला मनातून खंबीर बनवून त्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी कळी म्हणजे आपण, मुलं मुली ना. कारण जर आपला देह जर चुकीचे कर्म करत असेल तर नाव कोणाचं खराब होईल? आई वडिलांचं ना. मग त्यांच्या मनाला शेवटी इजा होणारच ना, दुःख वाटणारच ना. म्हणून आपण असं कोणतंही काम करू नका जेणेकरून आई वडिलांच्या चेहऱ्यावर दुःख आणि प्रत्यक्षपणे त्यांचं नाव खराब होईल. समाधान आणि सुख प्राप्त करून द्या. ज्याप्रमाणे आपण विचार फक्त एवढंच करायचं की आपल्याला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही. का जमतं? नाही हो. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. कारण आपल्याला नात्यामध्ये दिखावा करून बोलणं अजिबात जमत नाही आणि लोकांना इथं खरं बोललेलं सहन होत नाही. आता आपल्याकडे जे काही आहे ते आपण स्पष्टपणे बोलत असतो, परंतु आपल्या घरामध्ये जेवढं काही आहे आई वडील कधी दिखावा करत नाही. परंतु लोकांना इथं खरं बोललेलं सहन होत नाही. जे सत्य आहे ना, त्या सत्याच्या विरोधात जाणारी लोकच आहेत. लोकांना दोष देऊन उपयोगाचं नाही आहे. आपण सत्याच्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. कारण आयुष्य बदलायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी वेळ सर्वांना मिळत असतो. बरोबर की नाही? प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकालाच माहीत असतं, पण वेळ बदलवण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आहे. जेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे ना, त्या आयुष्याची संधी पुन्हा आपल्याला मिळत नाही. त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. मग आपला जन्म तर रडतानाच झाला ना. बरोबर की नाही? आपण जन्माला आलो, रडतच आलो. लोक हसत होती आणि आपण जेव्हा निघून जाणार आहोत तेव्हा आपण हसतमुखाने गेलो पाहिजे आणि लोक रडली पाहिजेत. आपला मृत्यू कसा होईल हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, पण या दोघांमध्ये एक सुंदर आयुष्य आहे. ते आज आपण हसत हसत जगलं पाहिजे. काय माहीत उद्या काय होईल? बरोबर की नाही? प्रत्यक्षात आपण आत्ताच्या घडीला काय करा ते आत्ता करा आणि जाती घडी आपली साधा. मनुष्याला संपत्तीने फक्त सुविधा मिळत असतात, पण समाधान आणि सुख त्यातून मिळत नाही. कितीही पैसा जरी असला ना, पण शरीर जर आपल्याला साथ देत नसेल तर पैसा काय कामाचा? समाधान कशामध्ये आहे? अहो, चटणी भाकर जरी मिळाली ना तरी त्यामध्ये समाधान प्राप्त झालं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला आनंद घेता आला पाहिजे.
बरोबर की नाही? म्हणून सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ जर असेल तर नक्कीच बघा मनुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये आपण सुखी आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःहून स्वतःला विचारायचा. आपल्याला सर्व सुविधा प्राप्त झालेल्या आहेत, परंतु जर त्या सुविधा उपभोगल्या नाही तर काय कामाच्या. पण कितीही पैसा असला तरी त्यामध्ये समाधान नाही आहे. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत जरी असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने त्याला प्रत्यक्षपणे स्वीकारावंच लागतं. कर्म उत्तमाची असली पाहिजे. जीवन जगत असताना बघा आपण कशा प्रकारे वागत आहोत, आपले कर्म कशा पद्धतीने आणि त्याचप्रमाणे त्या कर्माचं मिळालेलं फळ. जशी आपली वृत्ती असेल ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वर आपल्याला मदत नक्कीच करत असतो. विश्वास असणं गरजेचं. आपण विश्वासच ठेवत नाहीये, बरोबर की नाही? आपण आजचं काम उद्यावर ढकलतो, मग समाधानी होत नाहीये. अडचणी स्वतःला दिसून बघा प्रत्यक्षपणे न दिसल्यासारखे आपण वागत असतो. अडचणी आहेत, उद्याचं जीवन आपण कसं जगणार आहोत. आज तर खिशात बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर पैसे नाही आहेत, परंतु आजची दुपार, आजची संध्याकाळ, उद्याचा येणारा दिवस हा आपल्यासाठी लाख मोलाचा आहे. परंतु आपल्याकडे पैसे नाही आहेत, जीवन कसं जगणार, खाणार काय. परंतु जर आपण उत्तमाचे कर्म केले तर त्याचा फळसुद्धा उत्तमाचं प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज न उद्या त्या अडचणी दूर होतीलच, परंतु त्या अडचणींना बघा ज्याप्रमाणे आपण विचार करत असतो त्या अडचणींचा विचार करत बसू नका. त्या अडचणींवर मात करून पुढे जायला शिका. जसं नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही, नशीब आपोआप निर्माण होत नाहीये. समर्थ म्हणाले जसं तुम्ही कर्म कराल त्याचप्रमाणे नशीबसुद्धा तुमच्या सोबतच असणार आहे. का आकाशातून पडणार आहे? नाही हो. नशिबात असेल तेच घडेल आणि तसंच घडेल या भ्रमात प्रत्यक्षपणे आपण राहतो. परंतु जर आपण कर्म केले नाही, विचार करा, आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारची स्वप्न पाहायला मिळत असतात. म्हणजे काय, आपण जागेपणी स्वप्न पाहत असतो. मला ही मर्सिडीज गाडी हवी, मला ऑडी हवी, मला BMW सारखी गाडी हवी, मला बंगला हवा, राणीसारखी बायको हवी, बरोबर की नाही, कारण मी राजा, बरोबर. असं आपण ठरवून दिवस घालवत असतो. झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पडत असतात. मला बंगला मिळालेला आहे, मला बायको मिळालेली आहे आणि माझ्या बंगल्यासमोर अनेक प्रकारच्या गाड्या उभ्या आहेत आणि कोणी उठवलं की आपण त्याच्याकडे डोळे वटारून पाहतो. मग गाडी कुठे, बंगला कुठे ना बायको कुठे. हा आपण संपूर्णपणे भ्रम पाहायला मिळत असतो. या भ्रमामध्ये राहू नका. नशिबात काय मिळालं? काहीच नाहीये. आयुष्य एवढ्या दिवसाचं, एवढ्या रात्रीचं वाया गेलं, बरोबर की नाही. त्या दिवसाची पुण्याई, त्या दिवसामध्ये मिळणारं सामर्थ्य कसं प्राप्त होईल? समर्थ म्हणाले आपण जे करू ना त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार. जर तुम्ही काम करत आहात, बरोबर की नाही, 8 तास काम करताय, 10 तास काम करताय, त्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे. परंतु नुसतं विचार करून प्राप्त होणार नाही. कारण आयुष्याच्या वाटेवर येत जाणारे हे अनुभव आणि भेटत जाणारी ही माणसं खूप काही शिकवून जातात. म्हणून वाईट सोडून द्यावं, चांगलं जे काय आहे ते आपण स्वीकारायला.
मना चंदनाचे परित्वा झिजावे. का सांगितलं भाग? चंदनासारखा आपला देह झिजला पाहिजे, तरच सुगंध प्राप्त होईल ना. कारण आपण ठरवलेलं असतं ते प्रत्यक्षात कधीच होत नाही, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असं जन्मात कधी आपल्याला वाटलं नाही. मग तेव्हा समजायचं. बघा, एखादी मॅच असते, त्या मॅचमध्ये आपण काय ठरवत असतो? आज मी 50 रन काढूनच दाखवणार. परंतु 50 रनाऐवजी आपण 0वर बाद होतो. आपण काय ठरवलेलं असतं? जे प्रत्यक्षात होतं असं नाही. परंतु कधी आपण ठरवलं पण नव्हतं सेंचुरी मारणार आहे किंवा मी 4-5 विकेट घेईन, पण शेवटी ते मिळालं, आणि त्यात खरं मग आनंद प्राप्त होत असतो. कारण कधीही न विचार केलेली गोष्ट जर आपल्या हातून घडली ना, तर नक्की त्याचा आनंद द्विगुणित होत असतो. म्हणून आपला विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. आणि नकारात्मक जरी तुम्ही विचार केला ना, तर संधीमध्ये आपल्याला अनेक अडचणी दिसतील, दुःख दिसतील, प्रसंग दिसतील. आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला, त्या अडचणी दूर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. जसं आपण प्रार्थना बोलत असतो, भक्ती करत असतो, उपासना करत असतो, त्याचप्रमाणे परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्याबरोबर असतात की नाही? तर प्रयत्नात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याबरोबर असतो. हे खरे सामर्थ्य. उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणून चुकीचा मनुष्य आपल्याशी कितीही गोड बोलत जरी असला तरी एक दिवस आपल्यासाठी, बघा, प्रत्यक्षात आपण विचार करतो, अरे ही व्यक्ती, बघा, ज्याप्रमाणे परखड बोलते, परंतु एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनून येत असतो. तो आपल्यासाठी मदत कार्यासाठी उभा राहतो. म्हणजेच काय? आपलं अंतःकरण जे असतं ना, ते डळमळीत झालेलं होतं, आणि त्यावर आपण मात करण्यासाठी आपण आपल्या मित्रांची गरज घेतली. मित्र मदतीला आला आणि आपण विचार केला की ही व्यक्ती देवासारखी धावून आली. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. जसं पाण्यामध्ये, बघा, गढूळ पाणी असतं, ते गढूळ पाणी पिण्यास लायक नसतं. परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष स्वच्छ पाणी आपण पिण्यासाठी वापरत असतो, त्यावेळी किती आनंद वाटत असतो. एखाद्या रस्त्यावरून जेव्हा आपण जात असतो, त्या रस्त्यामध्ये जात असताना पूर्ण आपण घामाघूम झालेलो असतो. कोणी जर आपल्याला विचारलं पाणी हवं का, तेव्हा आपल्याला किती शांती आणि समाधान वाटत असतं. त्या झाडाच्या खाली आपण जेव्हा उभे राहतो, तेव्हा पूर्णपणे, बघा, जो घाम असतो तो निघून जातो, आणि मन मोकळेपणाने आपण तिथे, बघा, आनंद लुटत असतो. म्हणून जीवनात आनंद केव्हा आणि कसा प्राप्त होईल हे आपण स्वतःहून ठरवायचं असतं, कोणावर अवलंबून नाही. समर्थ म्हणाले, जर त्याने काम केलं तर मला आनंद होईल, त्याने काम नाही केलं तर मला दुःख होईल, असं नाही आहे. आपल्याला आपण स्वतःहून जेवढं आपल्याला कार्य करता येईल त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे, बघा, प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, जीवनामध्ये सुख आणि समाधान मिळवण्यासाठी कोणाकडेही हात पसरू नका. जर आपल्याला आनंद आणि समाधान द्विगुणित करायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. तर नक्कीच विश्वास जर ठेवला तर आपलं कार्य, त्या कार्याला नक्कीच फळ आणि नशीबसुद्धा साथ देणारं आहे. जय जय रघुवीर समर्थ.